कसा वाटला तुम्हाला माऊलीचा फोटो याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा, कोलिवाड्याचा हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलिवाड्याचा नाखवा. तर गाईज आज आपला व्लॉग आहे हा थोडा युनिकच आहे. का तर आपला आराध्य दैवत म्हणजे आम्ही ज्या देवतेला सागर देवतेला मानतो ते आमचे सर्व भूमिपुत्र ते आमच्या मनामध्ये आहेत. तर आमच्या वास्तूवर देखील त्याचंच नाव असतं, आमच्या बिझनेस धंद्यांवर देखील त्याचंच नाव असतं आणि आपल्या सर्व वास्तू असोत, वस्तू असोत किंवा आमचे बिझनेस असोत तर आम्ही त्याच नावाने आमचा सर्व आटापिटा हा करत असतो. तर गाईज तोच थोडासा एक प्रकार आहे, म्हणजेच आई एकविरेचं जी प्रतिमा आहे, इमेज आहे, ते आमच्या हृदयामध्ये आहेच आहे. तर गाईज आपल्या वानावर देखील आई एकविरेची प्रतिमा आहे. तर ती थोडीशी म्हणजे आता 4 वर्ष झाली त्या गोष्टीला, तर ती थोडी म्हणजे खराब झालेली आहे. तर ती आता आपण म्हणजेच परत नवीन आता आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज कल्याणमध्ये जे सुप्रसिद्ध आहेत, जे दिनेश आर्ट्स या नावाने ओळखलं जातं, तर त्या दिनेश आर्टला आता आपण भेट देणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. ज्याप्रमाणे आपली कला आहे आपल्या अंगामध्ये, ज्या आम्हाला कलाकारांना माहिती आहे काय आहे त्यामध्ये, ते सर्व म्हणजे त्या पूर्ण कलाकारी, ती सर्व कलाकारी जी रेडियमची कलाकारी आहे ती दिनेश आर्टमध्ये आहे. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा कसं काय आपला जो आई एकविरेची प्रतिमा आहे ती कशा स्वरूपात बनलेली आहे आणि कशा पद्धतीने आता दिनेश भाऊ लावत आहेत ते आपण आता डायरेक्टली समोरासमोरच पाहूया. चला तर मग कंटिन्यू राहा. आणि गाईज आपली व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला त्याबद्दल निश्चित तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा. तर चला तर मग आता भेटूया आता आपण डायरेक्टली आता दिनेश आर्ट्सलाच. तर गाईज मनोभावेने आपण आई एकविरा मानतो आणि मानत राहणार. तर गाईज आता आपण बोलता आपण आता बापगाव नाक्यावर आलेलो आहोत. पाहू शकता बापगाव नाका. गाईज आई बापा विना जिंदगी, तशीच आमची आई एकविरा विना जिंदगी अधुरीच आहे. गाईज रस्ता एकदम उत्तम प्रतीचा आहे, पण तेवढीच वाहनांची देखील वर्दळ या रस्त्यावर जास्ती असते. कल्याण भिवंडी रस्त्यावर जास्ती असते या कल्याण पडगा. तर गाईज आपण पाहू शकता किती वाहने चालतात रस्त्याला आणि रस्त्याची देखील स्थिती आहे ना ती उत्तम प्रतीची आहे. कुठेही खड्डा नाही आहे, असा रस्ता बनलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. गाईज आपल्याबरोबर आता कुशल आहे आणि युगांत आहे. मागे बघा युगांत काय पडदा लावतो वाटतो तो. कुशल आहे. आणि आता आम्ही जस्ट गांधारी ब्रिज कालू नदीवर आहे, उल्हास नदी कालू नदी, त्या ब्रिजवर आहोत. आता आपण नुकतीच कल्याणमध्ये एंट्री केलेली आहे. गाईज सकाळपासून कल्याणमध्ये भरपूर असा पाऊस होता, पण आता बऱ्यापैकी चांगला वातावरण आहे एकदम. गाईज पाहू शकता आमच्या कल्याण सिटीचा अग्रवाल कॉलेज KM अग्रवाल कॉलेज पोरगिरे पाहू शकता आपण. गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत गणपती चौकामध्ये. गाईज समोर आपण पाहू शकता हा पूर्ण जेलचा परिसर आहे, तो आदरवाडी जेलचा त्या साईडला तिकडे. आणि जस्ट आता आपण आदरवाडी सिग्नल चौक, जो आदरवाडी सिग्नलचा चौक आहे तिथे आहोत आता. आणि सिग्नल आपल्याला क्रॉस करूनच आपल्याला त्या साईडला जायचं आहे.
आणि त्या साईडला लगेच आपल्याला दिनेश आर्ट्स, जे कल्याणमध्ये रेडियमचं फेवरेट म्हणजे प्रसिद्ध असं दिनेश भाऊंचं दिनेश आर्ट्स म्हणून आहे, ते आता आपण जाणार आहोत. गाईज, ज्याप्रमाणे नवी मुंबईला जी सुखसुविधा केलेली आहे सिग्नलची वाहतूक नियोजनाद्वारे, त्याचप्रमाणे आमच्या कल्याणमध्ये देखील त्याचप्रमाणे येथे सेवा रुजवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता चौकात अशा प्रकारचे आपल्याला सिग्नल भेटतील. आणि गाईज, अशा प्रकारचे जे सिग्नल आहेत ते कृपया करून तोडू नका, जेणेकरून आपल्याला ते आपल्या सेफ्टीसाठीच सिग्नल उपलब्ध करून दिले आहेत, जेणेकरून ॲक्सिडेंटचा प्रमाण जो आहे तो कमी प्रमाणात झालेला आहे. तर गाईज, कृपया करून सिग्नल असे जे चौकात आहेत ते तोडून पुढे जाऊ नका, जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल आणि त्याचा फाईन पण चांगला आहे. म्हणून शिस्तीचं पालन करावं लागेल सर्वांना. काहीच सिग्नलवरून आल्यानंतर लगेच आपण राईट घेऊन जी गल्ली जाते, म्हणजेच जो रस्ता जातो फडके मैदान आहे साईडला, फडके मैदानाच्या समोरच जो फडके मैदान आहे ना, फडके मैदानाच्या समोरच दिनेश आर्ट्स म्हणून आहे. तर गाईज, आपण आता दिनेश आर्ट्सच्या समोरच आहोत. आपण पाहू शकता दिनेश आर्ट्स, आणि समोरच फडके मैदान आहे त्या साईडला, अपोजिटला दिनेश आर्ट्स असं आहे ते लोकेशन. आणि गाईज, दादांशी देखील मी बोलणं झालं माझं, आणि ते बोलतात की अजून प्रिंट 9 वाजता, रात्री 9 वाजता येणार. तर गाईज, पाहूया प्रिंट जशी येईल ना ते तसं आपल्याला फोन करणार आहेत. तर गाईज, आता आपण एवढा टाईम थांबवणे ते उपयोगी नाही आहे, तर बघूया त्यांचा फोनची आपण आता प्रतीक्षा करूया, आणि फोन आल्यानंतर लगेच आपण येऊन लावून घेऊया. गाईज, जी आपली एकविराईची प्रतिमा आहे ती दिनेश आर्टमध्ये आपल्याला 9 वाजता, रात्री 9 वाजता भेटणार आहे. तर गाईज, आता वाजले आहे 6, आणि आपण फडके मैदान, दिनेश आर्टच्या समोरच जो फडके मैदान आहे त्यामध्ये माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब जो नाना नानी पार्क आहे त्यामध्ये आता आम्ही आहोत. आणि मुलांची मस्ती आपण पाहू शकता, भरपूर अशी मस्ती करते मुलां जवळ, आणि नाना नानी पार्क पूर्ण भरलेला आहे, आपण पाहू शकता. पाय गेलेले आहेत ना यार, पूर्ण चल आपण राऊंड मारू ना, मस्त फोटो वगैरे काढतो. चल ये खालती, चप्पल काढ. गाईज, आता दुसरी सरपणगुंडी आलेला जाऊ स्लायडिंगवर, फुल एन्जॉय चालू आहे युगांचा. हा, घे बस 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 हे पटकन. गाईज, इकडे आता कुशल पण करताय.
व्यायाम. हां कुठे जायचं? ते साईडला जायचं. चल. गाईज जॉगिंग वगैरेसाठी एकदम मस्त सुसज्ज असा ग्राउंड आहे हा फडके मैदान. कल्याणमध्ये आहे तो मधीच. आणि एकदम मस्त असा सुसज्ज ग्राउंड असा प्लेस केलेला आहे KDMCने. गाईज ग्राउंड एकदम मस्त आहे, सुसज्ज आहे. पण जो इंटेरियरमध्ये ग्राउंडच्या इंटेरियरमध्ये जो टॉयलेट आहे ती आपण अवस्था त्याची पाहू शकता. टॉयलेटची या आणि बाथरूम जे टॉयलेट आहे लघवीचं बाथरूमचं त्याची अवस्था आपण पाहू शकता. एकदम दुर्गम अशी अवस्था झालेली आहे. त्याच्याकडे देखील लक्ष देणे KDMC गरजेचं आहे. पाहू शकता टॉयलेटची अवस्था जो फडके मैदानाच्या आतमध्ये आहे अंतर्गत भागात. कुठे गेला? गाईज फुल एन्जॉय चालू आहे युगांची पण. एक दिवसाची कसरत. काय करतो तू? काय हा का? कुठे आहे तू आता? जिमला? कुठे? कल्याणला? कल्याणमध्ये आहे का? इकडे कुशल पण आहे का नाही गाईज? नाना नानी पार्क एकदम मस्त बेटर आहे. पण साईडला जो फडके मैदान आहे तो पण मस्त आहे. पण टॉयलेटकडे लक्ष देणे गरजेचं आहे. भरपूर असा एन्जॉय केलेला आहे मी आणि कुशलनी. तर गाईज पूर्ण फडके मैदान देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लगेच आपल्याला दिनेश भाऊ कॉल करतील 9 वाजता रात्री. तर येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लावण्याचा आपण आईचा जो फोटो आहे आपला एकवीर आईचा तो लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला गाईज आता कंटिन्यू राहा. तर गाईज साईडलाच मैदान आहे, साईडलाच आपल्याला शोरूम दिसला बाईकचा. आणि लगेच युगाने बाईक घेतली, एक नवीन खरेदी केली. आपण पाहू शकता या बाई आहे. फडके मैदानच्या बॅक साईडला लगेचच सोनावणे कॉलेज आहे. आपण पाहू शकता सोनावणे कॉलेज जो कल्याणमध्ये आहे तो त्याचं पण या कॉलेजचं देखील नाव आहे सोनावणे कॉलेज म्हणून. गाईज समोर आपण पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं अग्निशमन दलाचं जे प्रमुख ऑफिस आहे ते आपण पाहू शकता. गाईज जामच मनाला खराब वाटला का तर आपल्या आई माऊलीचा जो फोटो आहे तो आपल्या वाहनावर आज लागणार होता. तर गाईज दादानी सांगितलं की दिनेश आर्टमध्ये दादानी सांगितलं की काही तांत्रिक मशिनीमध्ये तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे ते लेट जाईल मिळायला. तर आता वाजलेले आहेत 6 संध्याकाळचे. तर आपल्याला 9 वाजता ते येणार आहे. तर गाईज ते 9 वाजता आपल्याला आवर्जून कॉल करणार आहेत आणि आपण डबल येणार आहोत आणि आपण तो आई एकविरेचा आपला फोटो आहे तो आपण गाडीवर लावणार आहोत. गाईज पाहू शकता कल्याण जिल्हा कारागृह जो आदरवाडी नावाने संबोधला जातो. कल्याण जिल्हा कारागृह आदरवाडी जेल. गाईज गंधारी एरियामध्ये आल्यानंतर कुशलला नारळ पाणी प्यायची तलब झाली
लगेच आता आपण नारळ पाणी घेत आहोत. हे तब्येत पण आहे बरी ना, जरा ताप आले त्याला. काहीच नारळ पाणी वगैरे घेतलेलं आहे. समोरच शोरूमाची गाडी दिसल्यानंतर लगेचच युगान नाचायला लागला. त्याला लय आवड आहे शोरमा खायची ना. मग आता चला लगेच आता शोरमा पण घेऊया याला एक. मला कोण शोरमा पाहिजे? कोण शोरमा? काय पाहिजे तुला? कोण शोरमा? कोण? हे शोरमा. कोण शोरमा? तर गाईज गांधारी ब्रिजच्या साईडलाच हा एकविरा शोरमा आपण पाहू शकता. एकदम स्वादिष्ट शोरमा आहे हा. थांबा जरा तुम्हाला दाखवतो मी तुमचे टेम्पलेट. हा एकविरा शोरमा आणि वेगवेगळ्या प्रकारचे शोरमा आहेत त्यामध्ये. आणि त्याच पद्धतीचं त्यांचा चार्ज पण आहे. आणि एकदम चांगल्या प्रतीचा शोरमा आहे हा आणि टेस्टी आहे. काही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गांधारी ब्रिजला येऊ शकता. तुम्ही गांधारी ब्रिजच्या साईडलाच आहे. असा पॅसेज आहे बघा. आपली गाडी आहे इथे. शोरमा जो आहे तो भंडारी चौकामध्ये आहे. गांधारी ब्रिजच्या साईडलाच भंडारी चौक आहे. भंडारी चौकामध्ये हा शोरमा आहे. तर गाईज आवर्जून भेट द्या भावाला. आपलाच आहे गावाल्याचा. तर मस्त असा त्यांचा टेस्ट आहे शोरमाचा. आणि आम्ही आवर्जून इथेच येतो शोरमा खाण्यासाठी. तर गाईज अशा प्रकारचा शोरमा म्हणजे चिकनचा आहे. ते पूर्ण चिकनचं मटेरियल असतं. आणि हा पाव आहे. त्याच्यावरती काय मेवनीस लावला. मेवनीस चटणी मिक्स आणि चिकन. आणि त्याचा रोल आता बनवण्यात येईल. परत मायनीस. एकदम मस्त असा स्वादिष्ट शोरमा असतो गाईज. हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलवेळचा नाखवा. कसे आहात? मजेत ना? मजेत असाल तर गाईज आपला एकविराईचा जो फोटो होता तो दिनेश आर्ट्सला आपल्याला काल संध्याकाळी 9 वाजता भेटणार होता. पण पाणी एवढं पडत होतं कल्याणमध्ये तर आपण जाऊ शकलो नाही. तर आज आपण आता मॉर्निंगला म्हणजेच आज आहे पहिली माल घटस्थापनेची. नवरात्रीची पहिली माल आहे. आणि पहिली मालला आपल्या गाडीवर आई मातेचा फोटो विराजमान होणार आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. आणि गाईज सांगायचं झालं तर आज नवरात्री म्हणजेच घटस्थापनेची पहिली माल आहे. आणि नवरात्रीच्या सर्वांना, आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माऊलीचा उदो उदो, एकविराईचा उदो उदो. तर गाईज नवरात्रीची आज आहे पहिली माल. आणि पहिली मालला आपल्या म्हणजेच आई माऊलीच्या गाडीवर आई माऊलीचा फोटो जो आहे तो लागणार आहे. तर गाईज कसं काय होतं ते पाहूया. आता आपण डायरेक्टली दिनेश आर्ट्सलाच आता जाऊन बघूया जो कल्याणमध्ये येतो. गाईज आपण देखील या ड्रॉइंग क्षेत्रातील छोटे मोठे कलाकार आहोत. तर आपल्या देखील व्हिडिओ आपण पाहिल्या असतीलच आपल्या युट्यूब चॅनेलला. तर गाईज दिनेश आर्टबद्दल सांगायचं झालं तर त्यांची कला देखील जी कला आहे त्यांची एकदम उत्तम प्रतीची आहे. आणि एकदम सुबक अशी कला आहे. तर आता आपण डायरेक्टली प्रत्यक्षात आता भेटूया. चला तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज समोर दीपाली आहे बर्गमॅनवर. त्या गाडीची देखील नंबर प्लेट आपल्याला IND नंबर प्लेट लावायची आहे. नंबर प्लेट वगैरे आलेली आहे आपल्याला. आणि लगेच तिथे दादांकडे आपण लावून घेऊया. आपण पाहू शकता. चला आता बघूया आपण भेटतं का नाही आपल्याला फोटो. भरपूर दिवसाची तपश्चर्या आणि आज नवरात्रीची पहिली माल. काहीच पाहू शकता आमच्या जय मल्हारच नवरात्री उत्सव. एकदम मस्त भव्य दिव्य असा मंडप आहे. जय मल्हार डेव्हलपर्स गांधारी बापगाव.
गाईज आज पहिली माल आहे नवरात्रीची ना. वातावरण पण एकदम मस्त आहे बघा, पाहू शकता तुम्ही कल्याणचं वातावरण पूर्ण एकदम मस्त असं वातावरण आहे कल्याणमध्ये. युगान काही पिछा सोरी नाही आमचा, युगान पण आहे. बोल ना. आहे गाईज, कशी आहात तुम्ही? नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीच्या लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा मस्त. गाईज आता फक्त 5च मिनिटं आपण आता पोचूया दिनेश आठला. आता इथे आपण आदरवाडी जो सिग्नल आहे तिथे आहोत आता. हे सिग्नल क्रॉस झाल्यानंतर लगेच आपण शॉपला पोचूया. चला तर गाईज आता आपण पोचलो शॉप. तो ते पुढे शॉप आहे आणि शॉपच्या पुढेच आपण गाडी लावलेली आहे. चला तर. पाहू शकता उत्तम प्रकारची कलाकृती अशी केलेली आहे दादांनी आई मातेची. आणि पहिली माल आहे आज घटस्थापनेची आणि आपल्या गाडीवर आज स्थापन होणार आहे माऊली. आणि दादांना पण पाहू शकता जे दिनेश आर्ट्स जे आपले फडके मैदानाच्या समोरचं आहे कल्याणमध्ये फेमस दिनेश भाऊ आहेत. आणि खरोखरच उत्तम प्रतीची अशी कला दादांकडे आहे. लगेच दादांनी प्रोसेस चालू केलेली आहे. आपण पाहू शकता एकदम उत्तम प्रतीचा आर्ट असतो गाईज रेडियम क्षेत्रामध्ये. कल्याणमध्ये तुम्ही येत असाल तर गाईज जो लाल चौकी सर्कल आहे तसेच आदरवाडी सर्कल आहे तिथेच फडके मैदानच्या साईडलाच आपला हा दादांचा शॉप आहे. आणि उत्तम प्रतीची अशी कलाकुसर दादा करत असतात. बघितला ना फ्लिपकार्टला होता इथं. पहिला आपल्या गाडीवर असा चित्र होता, असा फोटो होता, पण तो भरपूर प्रमाणात खराब झालेला आहे. त्यामुळे आपण चेंज करत आहोत आता. फोटोशूट कलाकुसर देखील दादानेच केले होते दिनेश आर्टमध्ये. पण तो आता भरपूर प्रमाणात जरा उन्हामध्ये पाण्यामध्ये खराब झालेला आहे. त्यामुळे आपण तो काढत आहोत आणि दुसरा लावत आहोत. गाईज पहिली इमेज होती ती आपली आता रिमूव्ह करण्यात आलेली आहे.
एकदम उत्तम प्रतीचा असा देखावा आई माऊलीचा, एकदम उत्तम असा फोटो दादांनी केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माऊलीचा फोटो याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नागवा, कोलिवाड्याचा नागवाला पण आपण आता IND प्लेट लावलेली आहे. बर्गमॅनला देखील IND नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. तुम्हाला पण गाईज जर नवनवीन असे आर्ट्स पाहिजे असतील, फोटो पाहिजे असतील तर नक्कीच दादांना इथे संपर्क साधा. जो फडके मैदानच्या समोरच आहे, लाल चौकीला, आदरवाडी लाल चौकीमध्ये. धन्यवाद दादा, मस्त फोटो दिला तुम्ही. बस झालं.